विरोधी पक्षातील नेत्यांना चिल्लर समजणाऱ्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या विरोधात बीटीया फाउंडेशन आणि गुलाबग यांच्या वतीनं चिल्लर फेकाव आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात संगीता तिवारी यांच्यासह शोभा पनीकर, सुनीता नेमूर, रजिया शेख, प्रिया लोंढे, कांबळेताई अशा बऱ्याच महिला उपस्थित होत्या। गेल्या 8 दिवस पुणे शहरामध्ये वैष्णवी हागवणे हिचा हुंडाबळी हत्या की आत्महत्या यावर सर्व पुण्यामध्ये एकच खळबळ माजली आहे। पालकांमध्ये भीती निर्माण झाली आहे। अशावेळी आपल्या मुलीबाळींसाठी सरकारने बनवलेला महिला आयोग या आयोगाकडे सर्व पालक, सर्व शोषित आणि पीडित महिला न्यायाच्या अपेक्षेने बघत असतात। मात्र महिला आयोगाच्या अध्यक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेश अध्यक्षा आहेत आणि त्या जेव्हापासून या पदावर विराजमान झाल्यात तेव्हापासून महाराष्ट्रात, पुण्यात महिला, मुली, छोट्या चिमुकल्या यांच्यावर अत्याचार, घरगुती हिंसा, बलात्कार, सामूहिक बलात्कार याचे प्रमाण वाढतच चाललंय। महिला आयोगाची भीतीच राहिली नाहीये, कारण या बाई काही कामच करत नाही। यांचं काम म्हणजे झगामगा आणि मला बघा। खरं तर 6 महिन्यापूर्वी मयुरी हागवणे या महिला आयोगाकडे तक्रार घेऊन गेली असता त्यांना न्याय मिळाला नाही आणि त्यांच्या तक्रारीची दखल पण घेतली गेली नाही। तेव्हा जर महिला आयोगाने कारवाई केली असती तर आज वैष्णवी हागवण्याचा बळी गेला नसता, असं यावेळी संगीता तिवारी यांनी म्हटलंय। गेल्या 8 दिवस त्यांना वैष्णवी हागवण्याच्या घरी जायला वेळ पण मिळाला नाही। जेव्हा टीका जोरात चालू आली तेव्हा या मॅडम त्यांच्या घरी गेल्या, अगदी नट्टापट्टा भरदरी साडी नेसून। म्हणजे यांना एका घरामध्ये दुःख झाले, तिथे कसं गेलं पाहिजे, तिथे काय बोललं पाहिजे त्याचं भानच नाहीये। कुठून येतो एवढा माज, असा सवालही संगीता तिवारी यांनी यावेळी केलाय। एक राग, एक उद्वेग आणि एक असं रक्त सळसळतंय की या बाईला मुलगी नाहीये म्हणून अशी आहे का? अजितदादांनी काय बघून या बाईला पद दिलं मला माहिती नाही, पण तुमच्याकडे गेल्या 6 महिन्यांपूर्वी जी वैष्णवी जिने आत्महत्या किंवा जिची हत्या केली गेली हागवणे कुटुंबाने, त्यांची कंप्लेंट होती आणि तुम्ही त्याच्यावर काही कारवाई केली नाही। एवढा बेशरमपणा आज त्यांच्यावर कारवाई झाली असती हागवणे कुटुंबावर तर आज वैष्णवीचा बळी गेला नसता। आता वैष्णवीची हत्या झाली, आत्महत्या आता पोलीस बघतील, पण या बाई नंतर 8 दिवसांनी जागा झाल्या, त्यांच्या घरी गेल्या आणि जेव्हा आम्ही विरोध करतोय, आम्ही तक्रारी करतोय, महिला काही करत नाहीये, तर तक्रार करणाऱ्या जनतेला ती चिल्लर म्हणते। ती चिल्लर बाई आहे, आम्हाला चिल्लर म्हणणारी, जनतेला चिल्लर म्हणणारी, पुण्यातल्या महिलांना, महाराष्ट्रातल्या महिलांना चिल्लर म्हणणारी बाई स्वतः चिल्लर आहे। तेव्हा अजितदादांनी ताबडतोब हिचा राजीनामा द्यावा। महिला आयोग पदाच्या अध्यक्षपदाची ही गरिमा घालवली आहे। नुसतं झगामगा मला बघा असंच चालणार नाही, तुम्हाला खाली उतरून रस्त्यावर उतरून महिलांसाठी काम करावं लागेल। नट्टापट्टा लाली लिपस्टिक लावायची, चांगल्या चांगल्या साड्या नेसायचं, नेत्यांबरोबर बसायचं, बास झालं। महिलांवर अत्याचार, बलात्कार, सामूहिक बलात्कार, छेडाछेडी, लहान मुलींवर बलात्कार। त्यांच्या आयोगाच्या कार्यकर्त्यांनी देखील इकडे आंदोलन तुमच्या विरोधात केलं होतं, काय नेमकी? महिला आयोगाचे कार्यकर्ते असतात का? रुपाली चाकणकरच्या कार्यकर्ते त्यांनी तर आम्हाला इथं वातावरण बिघडवण्यासाठी 4 गाड्या भरून पोरं पाठवली होती। ती 4 गाड्या भरून पोरं त्यातली काही ओळखीची निघाली, त्यांना स्वतःला माहिती नव्हतं त्यांना इथे कशाला पाठवलंय। म्हणजे तुम्ही एवढ्या घाबरलात आमच्या आंदोलनाला? आमच्या किती 10-15 जणी आहे बहिणी, त्यांनीच पाठवलं असणार। माहिती घ्या ना, PI साहेबांना विचारा। आम्हाला जेव्हा कालपासून टाइम दिल्यानंतर त्याच टायमाला ही पोरं इथं कशी आली आणि कोणती ती पोरं ओळखीची पण नव्हती त्यातली, मग ही पोरं आली कुठनं? घाबरलात का ताई आमच्या आंदोलनाला? आणि तिथे तुम्ही पोरं पाठवतात, बायका तरी पाठवायच्या। एवढी भेकड बाई। त्यांना इकडनं बालगंधर्वला हकललं, ते इथेच आले होते सगळे 4 गाड्या भरून, त्यांना पोलिसांनी इथनं बालगंधर्वला हकललं। कारण का मी फोन केला की आमच्याकडे परवानगी आहे, पत्र आहे, तर हे कसे आले इथे? ते तर 10 वाजल्यापासून पोरं येऊन बसली होती गाड्या घेऊन। म्हणजे पुरुषांना तुम्ही पाठवता आमच्या महिलांच्या अंगावर, हे समर्थनार्थ आहे तुमच्या? सगळे पुरुष शेम ताई, शेम